टिकली लावली निळ्या रंगाची, निळा ब्लाऊज, निळ्या बांगड्या, निळी अंगठी आणि निळी टिकली. सवय नाही ना आता ते असं आपला भारी दिसतो ना मेकअप. सेट भरलेली सीट नाही तिथे ती लाव किती किंवा अजून ती बारकी दिदी आहे ती मम्मीला सांगायला अजून काय करायचं काय. आलं इथपर्यंत पुढं घेते कॅमेरा. हा सगळं दिसतंय. टिकली जर अशी लावता का फिरवून अशी मी बरोबर लावली होती पण ती फिरल्या गेली. लोडिंग नाही आली 344 जाऊ अजून काय काय राहिले मग नाकाचं मध्ये झालं. तर बघा हो आता मी जर कॅमेरा हे करते. तर बघा मी म्हणजे मी पहिल्यांदाच म्हणजे मला माहित पण नव्हतं की माझा आज मेकअप करायचा. ताईंना मला बोलवलं. मला वाटलं कालच्या सारखा चहा पाणी असेल म्हणून मी आली. घरातलं काम हे आवरलं आणि आले ना. आल्यानंतर ताईच्या मनात काय आलं काय माहिती की त्यांना डायरेक्ट माझा मेकअपच लुकच चेंज केला. मी कधी तोंडाला साबण सुद्धा लावत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि 8-8 दिवस केस पण सोडत नाही. पण मला जर माहिती असते का नाही की ताई माझी का नाही मेकअप करणार आहे तर मी जरा केस बिस धुवून आले असते का नाही. कालची हेअरस्टाईल सोडली कशामुळं कारण ती सकाळच्या ह्याच्यामध्ये गुंतली ना केस, त्यामुळे ती इकडलं साईडचं निघलंच मग त्यामुळे ते मी सोडून टाकलं. तर ही साडी पण एवढी सुंदर आहे बघा, पांढऱ्या रंगाची साडी. ही ब्लाऊज पण त्या ताईंचाच आहे, ती पण बसत नव्हता पण ऍडजस्टमेंट केलं कसं त्यांना केलं त्यांनाच माहिती. तर एवढा सुंदर ब्लाऊज पण का नाही त्यांना मला घातलाय. साडी घातली, परत गळ्यातलं घातलंय, कानातलं घातलंय, परत नाकातलं तर निघत नव्हतं, फिरवून 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 काढलं आणि हा काय असं घातलं. परत निळी टिकली लावली आणि बिनी आता हेच ठेवायची ना आपल्याला बरं हेअरस्टाईल करायची तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्यो व्हिडिओ का ना तुम्हाला म्हणजे मेकअप कसा वाटला तेवढं कमेंटमध्ये मला सांगा. आणि पार्लरचा क्लास नाही ना झालेला. आणि महत्वाचं म्हणजे ताईचा क्लास पण नाही झाला तर पार्लर पेक्षा सुंदर असा मेकअप केला. आणि मी तर का ना तोंडाला साबण नाही लावत तर आज एवढं मोठं रंगवलं, इतकं छान वाटायला लागलं मला. तर तुम्हाला कसं वाटतं? एकदा नमुना केला होता मेकअप आठवतोय ना, तिला मी म्हणायची हे नको ते नको मला हे सूट होत नाही. युट्यूबमध्ये बघून शिकलं हा. आणि तर चला ह्यो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आणि मी कशी दिसते ती पण सांगायचं. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला का ना माझी हेअरस्टाईल बघायची आहे तर ताईच करणार आहे. तर मी तुम्हाला ताईला दाखवत नाही, कसं आहे नवीनच आहेत ना ते अजून आणि पहिल्यांदा. तर चला एक लाईक करा ताईच्या मेकअपसाठी. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये हेअरस्टाईल बरोबर. हा ना हा का तरी पण
आहे. आणि ना मग माझा मेकअप तिच्याकडे जे असेल ते आपलं अडकवायचं, झाडाची फुलं तोडायची, केसात लावायची आणि असंच लेकरांची पुरींचे ड्रेस ते घालून, म्हणजे तीच मला तिला कधी याड भरलं कारण मला पण हौस आली की ती. पण हे पहिल्यांदा 1 तास झोपून एवढा सुंदर मेकअप केला. आणि काय काय होतं ते मला तर सांगायला पण नाही जमलं तुम्हाला की त्या ताईनं काय लावलं काय नाही लावलं. पण मेकअप तर असा झाला, तुम्ही तर सगळा व्हिडिओमध्ये बघितला असेल की त्यांना काय काय लावलंय. ती माहीत नाही आता हेअरस्टाईल करणार आहे त्या त्यांच्या पद्धतीनं. अजून त्या म्हणजे सिंदूर राहिला, म्हणजे मगाशी तुम्हाला मी अर्धाच मेकअप दाखवलाय. आला का शिंदे? आला ना व्यवस्थित आला इतका नाही ना झालं आमचं बहिणीचं शेवट. आणि एवढा सगळा आटापिटा कशासाठी आहे ना ती पण तुम्हाला कळणारच आहे. बघा आता हेअरस्टाईल कशी होणार आहे ती तुम्हाला दिसणारच आहे परत. कसली करायची? ही करायचं म्हणजे फोटो निघतोय. मला फोटो पण छान शूट करा एवढा मम्मीनं तुझ्या मेकअप केला तर. कसली करायची हेअरस्टाईल? ब्रश लावायचा का मला? काय माहिती आता मम्मी कशी करते. ती ही खाऊ की? बघू की आणलंय चांगलं. चांगलं. फक्त मोकळी अशीच म्हणजे हेअरस्टाईल जरा पंप पाडून कर थोडीशी. मग आणि ही सोडू असं का? मोकळं कर. ही सोडती अगोदर ती जुनी सोडा, तुमच्या ही नुसतं पफ पाडून खाऊ. सगळ्यात माझी फेवरेट ही हिने माझ्या स्वतःच्या हातानं घालायची म्हणलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल जी सागरीने घातली होती का नाही ती मला असं म्हणजे लॉंग ड्राईव्ह साठी का ना ती बिने असते. ती माझी मोठी बहीण आली ना मग ती घालत असते. पण ह्या वेळेस का ह्या दीदीनं घातली होती. आता आवाज त्यांचा थोडा थोडा येतोय बरं का, आवाजाचा काय प्रॉब्लेम नाही. पण त्याचा चेहरा नाही दाखवायचा कारण ते सोशल मीडियावर नाही ना, त्याच्यामुळं सोशल मीडियावर असणं नसणं. हळूहळू मी घेणार आहे ताईला थोड्या दिवसानं. पण ताई आमच्या दोघीचा संगच फोटो काढायचे तर बरं का. फुगला. वय. कर बंद. केस विचार बंद करून परत चालू केलं ना तरी पण एडिटिंग मध्ये येतं जोडायला बरं का, नाहीतर तुम्ही घाबरा. नाही नाही कट कसा करू असं काय नाही. कट करायची वेळ आली तर कट कर की बंद. आणि त्यात मध्ये हात हे जाऊन मऊ मऊ केसात लागायला लागले, ते डोळ्यात झाकायला लागले. एवढा सुंदर मेकअप केलेला परत जायची मी झोपून असं होऊ नये. धन्यवाद बरं का. तर हे बघा ही आता अशी हेअरस्टाईल केली आहे. अर्ध्यापर्यंत काय म्हणतात ती सागर विणी आहे आणि खाली जुल्फेत. आणि धन्यवाद बरं का सगळ्यांना, कारण मी मला स्वतःला ओळखू येई नाही. आणि त्यात मध्ये का नाही ॲब्रोज हे ते एवढं भारी वाटायला लागलं ना मला खरंच आता वाटायला लागलं का कारभारीला सोडचिठ्ठी द्यायला लागते आणि मला मुंबई गाठायला लागतंयच. आता कारभारी जर आलंच चुकून तर म्हणतात राधी गेली आणि कुठं का म्हणजे राधी गायब झाली ही कुठनं आले असं होईल. पण नाही आता हळूहळू सवय लागून. त्या दिवशीच पांडुदादा म्हणला तर राधाताई तुम्ही एकदा बारामतीत आला ना तर बारामतीतला तुमचा लुक पूर्ण चेंज होत असतोय. आणि त्यासाठी का नाही तुम्हाला इथं व्यवस्थित का नाही मस्त वेगळी का नाही तुम्ही इथं आलं की ऑटोमॅटिकच सटल होचाल. आणि बघू आता सुरुवात तर झाली आहे का नाही.
जास्त पण ज्वेलरी नाही घातली त्यामुळे तर अजूनही एकदम साधा सिंपल असा लुक सुंदर दिसायला लागला. म्हणजे माझ्या तर डोळ्यांना दिसायला लागला. एकदा तुमच्या पण डोळ्याला कसा दिसतो तेवढा आम्हाला कमेंटमध्ये सांगा, हे का नाही. तर आता आम्ही फोटोशूट करणार आहे बरं का, आणि फोटोशूट करायला पण हे ताईच माझं फोटोशूट करणार आहे त्या. तर बघा मेकअप झाला, हेअरस्टाईल झाली. हेअरस्टाईल तर सुंदरच आहे. थांबा अजून एकदा दाखवते. हा बघा. आता मला तर काय मागटलं दिसलं नाही, तुम्हाला दिसलं असेलच, आहे का नाही. आणि नंतर का नाही फोटो पण शूट केलं, रील्स बनवल्या मस्तपैकी. आणि आता जेवायला सुट्टी झाली आहे, तर आता लंच ब्रेक चालू आहे बघा. तर जेवायला काय आहे तुम्हाला दाखवते, एकदम स्पेशल माझ्यासाठी. हे बघा, ओळखा बरं काय. कांदा आणि ती ही आहे, थांबा सांगते जरा, थांबा जरा विचार करू द्या मला, सांगू का नको, थांबा सांगतेच. ती तसलं आहे व, ही असलं नाही माहिती, तसलं खाते ती रविवारचं ती आहे. पण आज शुक्रवार आहे ना, त्यामुळं आता हात लावू का नको, कारण हात थोडासा तेलकट बी झालाय. पांढरी साडी आणि माझ्याकडे असली साडी नाही, तुम्हाला माहितीच आहे का नाही. नावं ठेवणारी तर येते नावं ठेवायला. ताईंची साडी आहे, सांगितलं का. तर ही साडी आहे का नाही, तर त्या ताईंची आहे. मग तेलकट लागन म्हणून म्हणलं नको. आणि अशा ब्लाऊज पण का नाही म्हणजे मी घातलं तर मला लय नावं ठेवतात ना. पण ही ब्लाऊज तर बघू तर मी अजून जाडजूड गुटगुटीत दिसायला लागली आहे, पण माझ्या हिशोबानं तर सुंदर दिसायला लागली आहे. मला काय मेकअप करायला बी येत नाही, चांगला का नाही फॅशन बी करायला येत नाही. आता नवीन नवीन शिकायला लागली आहे, तर शिकलेलं चांगलंच असतं, ते वाया जात नाही, आहे का नाही. आता त्या ताईंनाच मेकअप बी केला, साडी बी घातली ना. आता तुम्हाला सांगतेच, माझ्या मनाचं राहू नाही मला. तर चिकन बिर्याणी पण का नाही मागवली, आणि चिकन बिर्याणीच आता आम्ही खायला लागलो या. खा की तिथं, बाहेरून आणली या, एकदम फंटास्टिक. घेते आता खाऊन, आणि खाऊन पिऊन घरी जाऊन झोपते. आता अजून राहिलं तर म्हणजे रील्सच बनवायला लागलो होतो, बाहेर फोटो काढायला लागलो होतो, पण पाऊसच आला. त्याला उठला मर्याचा गाडा त्या पावसाला. कवाच्या काळी लेकरानं मेकअप केलाय तर लागला ना माझ्यावर उभी जळायला. मला वाटलं फक्त माणसंच जळत असतात, पण माणसंच काय तवा पाऊस पण. त्याला वाटलं असं राधेनं चांगले फाउंडेशन लावून का नाही चांगलं मेकअप केलाय, तर बदा बदा पडावून हिचा मेकअप वाहून जावा. पण ही पण वॉटरप्रूफ लावलाय, वॉटरप्रूफ आहे का नाही, मग तसलंच लावलाय. घेते खाऊन, हा व्हिडिओ पूर्ण बघत जावा. नशीब चांगलं असलं तर चांगलंच घडतं, आहे का नाही. करू का बंद, कारण मी बोलायला लागले की त्या बोलतच नाही, कंपनीत देत नाहीत मला. झालं